पत्नी जुन्या प्रियकरासोबत नवऱ्याच्या मर्डरचा प्लॅन करते। पण 2 वर्षानंतर मात्र हे पित्त उघडं पडतं। काय आहे ही घटना हे सर्व खुलासा आजच्या व्हिडिओमधून करणार आहे मी। गुजरात येथील जामनगर येथे जिग्नेश नावाचा व्यक्ती, त्याची फर्निचर मार्केटमध्ये चांगली पकड होती आणि तो तिथं काम करायचा। 6 वर्षाखाली पृथ्वी नावाच्या मुलीसोबत त्याचं लग्न झालं। लग्न झाल्याच्या नंतर 2 मुली पण झाल्या। 2024 मध्ये जिग्नेश अचानक गायब झाला। त्याच्या पत्नीने असं सांगितले की तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेला आहे आणि त्याच्या कामावर त्यांनी कुणाशीच बोलायचं नाही ना, कोणीच कॉन्टॅक्ट करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे, असं त्याच्या पत्नीने त्याच्या नातेवाईकाला सांगितलं। त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी, त्याच्या घरच्यांनी तिचा विश्वास केला। पण 2026 मध्ये जिग्नेशचा चुलत भाऊ ऑस्ट्रेलियाला जाणार होता। त्याने तिच्याकडे जिग्नेशचा ॲड्रेस मागितला। प्रत्येक वेळी ती काही ना काही कारण पुढे करत होती, पण त्यांनी म्हटले की कॉन्टॅक्ट जर बोलायचा नसेल तर आम्ही जाऊन त्याला थोडा वेळ का होईना आम्ही जाऊन भेटणार। पण तिनं काही त्याचा ॲड्रेस दिला नाही। कशी देणार? जिग्नेशच्या चुलत भावाला तिच्यावर शक झाला। त्याने पोलिसमध्ये कंप्लेंट केली। पोलिसांनी तिच्यावर दबाव दिल्याच्या नंतर पृथ्वीने सर्व गुन्हा कबूल केला। तिने सांगायला सुरुवात केली 2 वर्षापूर्वी तिचा जुना प्रियकर निलेश ह्याच्यासोबत ती परत कॉन्टॅक्ट मध्ये आलेली होती। दोघांमध्ये परत जवळीक झाली। तिने सांगायला सुरुवात केली निलेशला की माझा नवरा रोज मला मारतो, मला त्रास देतो। निलेशने आणि पृथ्वीने त्याला मारायचा प्लॅन बनवला। प्लॅन असा होता की निलेशने जिग्नेशला पहिल्यांदा आपला बिझनेस पार्टनर करून घेतलं, त्याच्यासोबत चांगली मैत्री केली आणि रोज ते एकमेकांना भेटायचे। GIDC इंडस्ट्रियल एरियामध्ये त्याने जिग्नेशला बोलवले, आपण कारखान्यामध्ये पार्टी करू म्हणून। तोही तिथे गेला। तिथे गेल्याच्या नंतर निलेशने जिग्नेशच्या दारूमध्ये सिनाइड हे विषारी द्रव्य टाकले। काहीच वेळात जिग्नेशची तडपडून जागेवर मृत्यू झाली। त्यानंतर कारखान्यामध्येच त्यांनी 12 फूट खड्डा खणला आणि त्यामध्ये जिग्नेशला पुरून टाकले। निलेशने आणि पृथ्वीने पोलिसांना एकच उत्तर दिले होते, त्यामुळे पोलीस GIDC कारखान्या येथे गेले आणि 5 तास तिथे खोदकाम केलं। तिथे त्यांना एक मानवी सागरा मिळाला आणि तो जिग्नेशचाच आहे असं सांगितलं जात आहे। एका पत्नीने आपल्या 2 मुलीचा विचार न करता आपल्या नवऱ्याचा मर्डर प्लॅन आपल्या प्रियकरासोबत मिळून केला। एवढे क्रूरपणे त्याला मारून टाकण्याचा विचार पण कसा केला असेल? 2 वर्षापासून तिने हा गुन्हा लपून ठेवला। आज त्याच्या घरचे आणि नातेवाईक सर्व मोठ्या धक्क्यामध्ये आहेत। सध्या निलेश आणि पृथ्वी दोघेजण पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत।